प्रकरणात 2 FIR झाले. एक FIR बावधन पोलीस स्टेशनचा आहे, तो फक्त 21 कोटीच्या मॅटरवर आहे. म्हणजे त्या FIRमध्ये इतर गोष्टीचा तपास होणारच नाही आहे. म्हणून आधी आम्ही बावधन पोलीस स्टेशनला गेलो, तिथे जाऊन तिथली सगळी माहिती त्या पोलीस स्टेशनला दिली. मग आता CP ऑफिसला आले आणि EOWचे जे DCP मसाळ म्हणून आहेत, जे इन्क्वायरी करत आहेत, त्यांच्याकडेही माहिती दिली. आता ही माहिती रिलेटेड टू शीतल, अजित पवारांचे PA, त्यांचं केलेला फ्रॉड, हिंगण्यांची माहिती, प्लस काही जी महत्त्वाची मला LOIची आणि ॲड्ज्युडिकेशनची ते फ्रॉड कसं आहे हे जे दाखवायचं होतं ते देखील मी आत्ता CP ऑफिसमध्ये CPंशी बराच वेळ बोलणं झालं आणि नंतर मग DCP मसाळांची पण बोलणं झालं. या सगळ्या गोष्टी समजावल्या. आता मी परत तेच म्हणते आहे की जेव्हा टाईम ऑफ एसी एव्हिडन्स अवेलेबल आहे, तात्काळ FIR हा रजिस्टर झाला पाहिजे. त्यांच्यावर का होत नाही तर मला सांगण्यात येतं की टप्प्याटप्प्याने कारवाई चालू आहे. मी म्हटलं खरा पहिला टप्पा त्याच्यातला 99% पार्टनर म्हणजे पार्थ पवार आहे, त्यांच्यावर पहिली कारवाई अपेक्षित होती, पण शेवटच्या टप्प्यावर पहिली कारवाई करताय आणि हा टप्पा कधी गाठणार असा देखील प्रश्न पडतो. तर आता सांगण्यात आलं आहे की आम्ही पूर्ण चौकशी करून लवकरात लवकर करू. बघू आता कधी करतात. नाही झालं तर मी कोर्टात जायला, कारण मला हे शिक्के लागणार आहेत कोर्टात. हा शिक्का आणि हा शिक्का हे मला कोर्टासाठी लागणार आहे की आपण आपल्या लिगल रेमेडीजकडे ही सगळी माहिती पोचवली आहे, पण ते जर कारवाई करत नसतील तर कोर्टाकडनं ही मागणी. मला हेच सांगण्यात आलं की 21 कोटीचा रिलेटेड हा बावधन पोलीस स्टेशनला आहे. ते हे खरं का गोंधळ करून ठेवला मला कळत नाही. एक मॅटर आहे, त्याच्यावर एक FIR पाहिजे, पूर्ण चौकशी एकाच ऑफिसरकडे पाहिजे. तर कुठेतरी लोकांना त्रास द्यायचा, याच्यातनं काही साध्य करायचं नाही, अमुकपणे तमुकाने नाही केलं, हेच का मला होताना दिसतंय. आत्ताच्या घटनेला मी तरी लावून धरणार आहे. जोपर्यंत मला लढता येईल तोपर्यंत थेट मी लढणार. एक चौकशी समिती IGRनी केली, दुसरी चौकशी समिती खारगेंची आहे. आता IGRच्या समितीला म्हणे आम्ही सांगितलंच नव्हतं असं जेव्हा बावनकुळे म्हणाले, कमाल वाटली. त्यानंतर खारगे समिती पुढे समन्स देऊन सुद्धा एक दिग्विजय पाटील येत नाही, तर पार्थ पवारची तर अपेक्षाच करता येत नाही. समन्स पोलिसांनी देऊन सुद्धा 3 वेळा दिग्विजय पाटील आले नाही, 4थ्या वेळेस येऊन गेले आणि त्यांना सुद्धा इतकं छानपैकी अगदी गुढी गुलाबीने त्यांची चौकशी करण्यात आली. याच्यावरनं आत्ताच्या घटनेनं या तपासात काही होईल असं मला वाटत नाही. खारगे समितीला एक एक्सटेन्शन ऑलरेडी दिलं गेलं आहे. 30 दिवसात त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं. आता 2 महिने पूर्ण व्हायला आलेत, अजूनही काही होत नाही, कारण रातघाई बातघाई लोक सगळे विसरून जातात आणि नवीन प्रकरणं येतात. त्यामुळे कुठेतरी हा मुद्दा लोक विसरून जातील या अपेक्षेने हा सगळा डिले चालला, याच्यात काहीच शंका नाही.